प्रत्येक ठिकाणी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी टक्केवारी जास्त घ्यायची। आम्ही 98% घेऊन मी लॉ कॉलेजला ॲडमिशन घेतोय व दुसऱ्या कास्टच्या किंवा आरक्षणाच्या मुळे काही 60% वाली पोरं सुद्धा माझ्या बरोबरीलाच आहेत। परंतु जेव्हा नोकरीचा प्रश्न येतो तेव्हा मी मागे राहतो आणि ते मुलं पुढे जातात। एक 2-3 दिवसापूर्वी माझा सेटचा निकाल लागला। म्हणजे MA नंतर क्वालिफाईड ठरण्यासाठी म्हणजे प्रोफेसर म्हणून त्या सेट पेपर असतो, नेट सेट, त्या सेटचा निकाल आहे तुम्हाला दाखवतोय बघा। हे 126 मार्क मला पडले दोन्ही पेपर मिळून आणि एवढेच मार्क एक OBC प्रवर्गातील व्यक्तीला पडलेत। तर तो व्यक्ती आज क्वालिफाईड आहे आणि इथं दिसेल तुम्हाला की मी नॉट क्वालिफाईड असं दिसतंय। मग ह्याचं आम्हाला कुठंतरी दुःख आहे। खरं तर आम्ही अभ्यास करायचा, सगळ्या गोष्टी करायच्या, तरी सुद्धा आम्ही नॉट क्वालिफाईड। हुशार जर मागे राहिला आणि जो पात्र आहे तो पुढे जाईल ना, जो पात्र नाही तो जर मागे राहिला, तर जो पात्र नाही तो करू शकेल का? मला तुम्ही सांगा, एखाद्या गव्हर्नमेंट जॉबला जो पात्र नाही, जो खूप कमी मार्क्सवाला जर तुम्ही तिथे पदवीवर बसवलेला आहे, तर तुम्हाला काय वाटतं, भ्रष्टाचार होणार की नाही होणार? होणारच, 100% होणार। पात्रता जर तुमची हे नसेल तर मग हा अन्याय होतोय। हा हुशार विद्यार्थ्यावर पण अन्याय आहे आणि जनतेवरचा पण अन्याय आहे। मनोज जरांगे पाटील हे काही दिवसांपासून आझाद मैदानावर आंदोलनाला बसले होते। आज मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील असो किंवा शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, उदय सामंत आणि माणिकराव कोकडे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत। परंतु आरक्षणामुळं विद्यार्थ्यांना कोणत्या त्रासाला सामोरं जावं लागतं याबद्दल आपण काही विद्यार्थ्यांशी चर्चा करणार आहोत। माझ्यासोबत काही विद्यार्थी आहेत। तुझं नाव काय? नमस्कार, मी शिवदीप संतोषराव तावडे, मूळ नांदेडचा आहे आणि पुण्यामध्ये सध्या शंकरराव चव्हाण लॉ कॉलेजला इथं LLB शिक्षण घेतोय। जसं आता विचारलंय की आरक्षणामुळे मराठा विद्यार्थ्यांना कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागलं, तर यामध्ये मी सांगेल की आपण कोणत्याही परीक्षेची टक्केवारी पर्सेंटेज मध्ये जर का मोजली तर त्यामध्ये मराठा समाजाचे विद्यार्थी अभ्यास करतात। मार्क्स जास्त घेणारे विद्यार्थी आम्हीच, मार्क्स जास्त घेऊन सुद्धा कॉलेज आणि महाविद्यालयांमध्ये फीस जास्त भरणारे विद्यार्थी आम्हीच, बरं डिग्रीमध्ये पर्सेंटेज जास्त घेणारे विद्यार्थी आम्हीच, पण एवढं सगळं पुढं राहून जॉब्स पासून वंचित राहणारे विद्यार्थी सुद्धा आम्हीच। मग मला सरकारला प्रश्न विचारायचा आहे की हा कुठला तुमचा न्याय आहे? जर एखादा विद्यार्थी मेरिटमध्ये येऊन जास्त फी भरून त्याला जर जॉब मिळत नसेल तर खरंच इथला युवक हा एम्प्लॉईड राहील का अनएम्प्लॉईड राहील? हा सरकारला प्रश्न आहे। आणि दुसरा प्रश्न विचारायचा झालाय तर मराठा समाजाला जॉबमध्ये म्हणजे नोकऱ्यांमध्ये जे आरक्षण पाहिजे त्या आरक्षणाची गरज का सांगतोय? तर 76% शेतकरी वर्ग हा मराठा, 76% मराठा हा शेतीवर अवलंबून आहे आणि शेतीची परिस्थिती काय आहे? आताच्या वादळी वारे जे पाऊस झालाय त्यामध्ये सर्व शेती, एकही पीक, हा जो हंगाम आहे 100% हंगाम शेतकऱ्यांचा गेलेला आहे। मग मला सांगा, कोणता पालक आपल्या मुलाला मुलीला पुण्यामध्ये किंवा मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये शिकायला पाठवलं? त्याच्याकडे पैसा तर पाहिजे ना। मग ही आर्थिक परिस्थिती व जे म्हणतात की मराठा समाज हा सामाजिक मागासलेला नाहीये, तर असे 2दा सर्वे झाले आणि त्या 2 सर्वे मध्ये सुद्धा हे प्रूव्ह झाले की मराठा समाज हा सामाजिक व आर्थिक दृष्ट्या मागासलेला आहे। याचे वेगळे पुरावे देण्याची आम्हाला गरज नाहीये, परंतु एवढंच म्हणेल की मराठा समाजामुळे म्हणजे प्रत्येक ठिकाणी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी टक्केवारी जास्त घ्यायची। आम्ही 98% घेऊन मी लॉ कॉलेजला ॲडमिशन घेतोय व दुसऱ्या कास्टच्या किंवा आरक्षणाच्या मुळे काही 60% वाली पोरं सुद्धा माझ्या बरोबरीलाच आहेत। परंतु जेव्हा नोकरीचा प्रश्न येतो तेव्हा मी मागे राहतो आणि ते मुलं पुढे जातात। ते कसं पुढे जातात ते सांग बरं। म्हणजे त्यांच्याबद्दल द्वेष नाहीये, परंतु आरक्षणाच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं, आता मी लॉचा विद्यार्थी आहे, मला JMFC आहे, त्याच्यानंतर पब्लिक प्रोसिक्युटरच्या MPSC मार्फत घेणाऱ्या परीक्षा आहेत किंवा क्लर्कच्या परीक्षा असतात, त्यामध्ये सुद्धा आरक्षण लागू आहे। मी मेरिटमध्ये असून सुद्धा बरेच ठिकाणी असं होते, माझे मित्र आहेत, सिनियर आहेत, ते आज 90% असून सुद्धा घरीच बसलेले आहेत, परंतु त्यांच्या मागून जे आरक्षणाचा फायदा घेऊन पुढे गेलेत ते नोकरीला लागलेले आहेत। म्हणून जो हा आर्थिक विषय जो आहे मराठा समाजातील विद्यार्थ्यांचा, हा मिटत नाही यामध्ये। ओके, तुला काय वाटतं याबद्दल? जे की आता पास झालेलं आहे गॅजेट ते चांगलीच गोष्ट आहे, पण विद्यार्थ्यांबद्दलचे जे प्रश्न आहेत, जसं की मार्क्स वाईज असेल किंवा पर्सेंटाईल असेल, जे मराठी विद्यार्थी आहेत जे 90%, 98% घेत आहेत, पण जेच मुलं जे दुसऱ्या रिझर्वेशन मधनं जे आलेले आहेत त्यांना 60% भेटू द्या किंवा 70% भेटू द्या, त्यांना चांगली जागा भेटते, चांगलं कॉलेज भेटते आणि जर जॉबच्या बद्दल झालं तर त्यांना चांगल्या प्लेसमेंट वगैरे भेटते। आता मी लॉचा विद्यार्थी आहे, तर माझ्याबद्दल झालं तर आता मला 78% आहे, मला भेटलं होतं, पण जे बाकीचे जे विद्यार्थी आहेत जसं की रिझर्वेशन मधनं येतात त्यांना आता प्लेसमेंट भेटून जातात किंवा वगैरे, मग जर जॉबचा विषय झाला
त्यांना नोकरी लवकर भेटते, जे की मराठी मुलांना लवकर भेटत नाही का, तर त्यांना रिझर्वेशन नाहीये आणि जे की रिझर्वेशन कुठेतरी असायला पाहिजे. हाच माझी मागणी. आणि विषय झाला MBBS वगैरे, आता सध्या लॉच्या कॉलेजचे जे फीस आहेत त्या थोड्याशा कमी असतात, पण तोच जर विषय MBBS चा जर झाला तर त्यांच्या लाखोंमध्ये फीस असतात, तर ते मराठी मुलांना परवडणं म्हणजे भरणं शक्यच नाहीये. आणि तरीही तो गरीब शेतकरी मुलाचा असतो, जो विद्यार्थी असतो, त्याचे शेतकरी पालक भरतात फीस, तरी पण जर त्यांना जेव्हा नोकरीचा विषय असतो तर नाही होत त्यांना त्याच्याने. आणि जे रिझर्वेशन वाले असतात त्यांना भेटून जाते. एवढीच माझा मुद्दा आहे. मित्रा, तुझं नाव सांग. माझं नाव वैभव विठ्ठलराव लोमटे, मी बीड्स आहे. फर्ग्युसन कॉलेजला माझं MA झालं इकॉनॉमिक्स. एक मी तुम्हाला दाखवतो आता एक तुला असा कधी अनुभव आलाय का बाबा, तू आता हे बरेच विद्यार्थी म्हणतात की आम्हाला जास्त टक्केवारी आहे आणि त्यामुळं काय कमी टक्केवारीच्या मुलांना ऍडमिशन मिळून जाते, तुझ्यासोबत असा कधी अनुभव घडलाय का? 100% आजपर्यंत हाच अनुभव येत राहिलाय. पण तरी आम्हाला कुणाचा दोष नाही किंवा काहीच अडचण नाही. फक्त आता आम्ही काय मागतोय तर आम्ही आरक्षण मागतोय. कुठंतरी आम्ही शिकलो पाहिजे. एक तुम्हाला गोष्ट दाखवतो. एक 2-3 दिवसापूर्वी माझा सेटचा निकाल लागला. म्हणजे MA नंतर क्वालिफाईड ठरण्यासाठी म्हणजे प्रोफेसर म्हणून त्या सेट पेपर असतो, नेट सेट, त्या सेटचा निकाल आहे, तुम्हाला दाखवतोय बघा. हे 126 मार्क मला पडलेत दोन्ही पेपर मिळून. आणि एवढेच मार्क एक OBC प्रवर्गातील व्यक्तीला पडलेत. तर तो व्यक्ती आज क्वालिफाईड आहे आणि इथं दिसेल तुम्हाला की मी नॉट क्वालिफाईड असं दिसतंय. मग ह्याचं आम्हाला कुठंतरी दुःख आहे. खरं तर आम्ही अभ्यास करायचा, सगळ्या गोष्टी करायच्या, तरी सुद्धा आम्ही नॉट क्वालिफाईड. आणि हा जो आरक्षणाचा लढा आहे तो ह्यामुळेच आहे, कारण की 126 त्यांना पण आहेत, 126 मला पण आहेत. आर्थिक परिस्थिती त्यांची सारखी, आर्थिक परिस्थिती माझी सारखी आहे. तर सगळं होऊन सुद्धा माझं तिथं नंबर का लागत नाही किंवा मी तिथं क्वालिफाईड का ठरत नाही, हा प्रश्न हा माझा एकट्याचा नसून हा सगळ्यांचा आहे. फार पूर्वीपासूनचा प्रश्न आहे. आज कुठेतरी आमचा समाज जागा झालाय आणि सरकारला विचारतोय की आम्हाला मायबाप सरकार तुम्ही आरक्षण द्यायला पाहिजे. म्हणून हा सगळा लढा आहे, बाकी काहीच नाही. त्याला पर्याय काय वाटतं तुला? पर्याय म्हणजे आरक्षण देणं हा पर्याय आहे. कारण की तुम्ही बघाल तर आता त्या दादाने सांगितलं की 76% मराठा समाज हा शेतकरी आहे. जर 76% मराठा समाज शेतकरी असेल, त्या गरीब मराठा समाजाला वर कसं आणायचं, तर त्याला हा एक आरक्षणाचा पर्याय असू शकतो. तुम्ही आता मुंबईचं आंदोलन बघा. मुंबईच्या आरक्षणाच्या आंदोलनामध्ये तुम्ही बघताल की आमचे शेतकरी किंवा तिथं गेलेले बांधव कुठं पण झोपलायत, काही पण खातायत. म्हणजे मुंबईतल्या लोकांचं तुम्ही स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग बघा, आमच्या गरीब मराठा शेतकऱ्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग बघा. जमीन आसमानाचा फरक तुम्हाला दिसेल. आणि जर हे कुठंतरी आमच्यासाठी सोशलच डिस्क्रिमिनेशन आहे ना, म्हणजे हा भेदभावच आहे आमच्यासाठी. जर आम्हाला तिथं नेऊन पोहोचवायचं आहे तर तुम्ही आम्हाला आरक्षण देणं गरजेचं आहे. आणि आता हैदराबाद गॅजेट लागू केलंय आणि सातारा गॅजेट सुद्धा लागू करणार म्हणतायत. पुढे औंध गॅजेट आहे, बॉम्बे गॅजेट आहे, हे सुद्धा लागू करून मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तीला OBC मध्ये घ्यावं अशी सरकारला माझी विनंती राहील. तुलाही वाटतं का OBCतनं आरक्षण मिळावं त्यामुळं आपले प्रश्न सुटतील? हा, नक्कीच मिळालं पाहिजे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो माझ्या भावाचं. तुम्हाला छत्रपती शाहू कॉलेज माहित असेल, लातूरचं. त्या ठिकाणी म्हणजे विद्यार्थी 12वी नंतर म्हणजे 10वी नंतर एक्झाम देतात की तिथे ऍडमिशन भेटावं म्हणून. माझ्या भावाला 2 मार्क कमी होते. ओके. आणि OBC असेल, दुसऱ्या कास्टचा असेल, त्या बांधवाला 140 म्हणजे त्याच्यापेक्षा 40, 50, 60, 70 मार्क कमी होते. त्यांना ऍडमिशन भेटलं, पण माझ्या भावाला ऍडमिशन भेटलं नाही. आणि मी शेतकरी कुटुंबातला आहे. माझे बाबांना काय पगार पाणी अशा काही गोष्टी नाहीयेत. किती एकर शेती? 6.5-7 एकर असेल. जिरायत आहे का? मी मराठवाड्यातला आहे, बीडचा आहे, त्याच्यामुळे आम्हाला दुष्काळी भागात दाखवलं जातं. पण आमच्या दुष्काळी भागातल्या जे माणसं आहेत त्यांची मनं खूप मोठी आहेत. कारण की तुम्ही जर तिथं बघितलं मुंबईला तर सगळ्यात जास्त तिथं बीडचे या ठिकाणी जास्त होते, म्हणजे मराठवाड्यातले आमच्या. तर अशाच पद्धतीने जर फीस मध्ये असेल, पर्सेंटेज मध्ये असेल, आता दादाने सांगितलं की एवढे मार्क्स होते, पर्सेंटेज होते, दुसऱ्या नाही भेटलं, नॉट क्वालिफाय आलं. म्हणजे असे प्रॉब्लेम्स आम्हा विद्यार्थ्यांना. त्या दादाचं एज काय भरपूर आहे ना, कारण की 25-26 एजला जॉब लागणं महत्वाचं असतं. त्या एजला जर ह्या दादाला जॉब वगैरे भेटत नाही तर मग खूपच अवघड आहे. कारण की तो बी एका शेतकरी कुटुंबातला आहे, गरीब घरातला आहे. नक्कीच याचा इश्यू होतोच पर्सेंटेजचा. असं वाटतं तुला OBCतनं आरक्षण? हा, OBCनं आरक्षण भेटलं पाहिजे. कारण की दुसरीकडून भेटलं तर ते किती दिवस टिकल हे सांगता येणार नाही. कारण की हे मराठ्यांनी भरपूर संघर्ष केलेला आहे. गावागावातून, गल्लीतून हा मराठा समाज मुंबईपर्यंत गेलाय. उद्या जर गरज पडली तर दिल्लीपर्यंत जायला घाबरणार नाहीये. कारण की हे छत्रपतीच रक्त आहे, कोणाच्या बापालाही घाबरत नाहीये. जर आता
ज्यावेळेस ते बोलले की तुम्हाला हे मैदान सोडावं लागेल. जर काही झालं असतं, कारण की तुम्ही बघितलं काही चुकी नसताना अंतरावली सराटीला मागच्या वेळेस लाठीचार्ज झाला होता. तिथे आमच्या आया बहिणी असतील, बांधव असतील, त्यांच्यावर लाठीचार्ज केला विनाकारण. शेतकरी होते ते, असं नाही की कलेक्टरचे इकडचे तिकडचे काही लोक होते, ते सगळे शेतकरी होते, ते त्यांच्या हक्कासाठी लढत होते. त्या ठिकाणी तुम्ही लाठीचार्ज केला. जर असंच मुंबईला झालं असतं तर वातावरण पुढचं बिघडण्यासारखं होतं, हे मी नक्की सांगतो. आपण तुझ्याकडे परत येऊ. तुला काय वाटतं, आरक्षण मिळणं हे काळाची गरज आहे वाटतं का तुला? हो हो, नक्कीच काळाची गरजच आहे. कारण विद्यार्थी दशेत जर आपण बघितलं, मी स्वतः एक विद्यार्थी आहे, कायद्याचा विद्यार्थी आहे. मी पुण्यासारख्या मोठ्या महाविद्यालयामध्ये शिकतो. तर महाविद्यालयामध्ये साधं ऍडमिशन घेण्यासाठी जर 2-2 लाख रुपये मोजावे लागत असतील फक्त कास्टमुळे. आणि आरक्षण म्हणजे काय, असं म्हणजे पर्टिक्युलर समाजासाठी किंवा जातीसाठी बनवलंय बाबासाहेबांनी असा विषय नव्हताच. तो एक जे बॅकवर्ड क्लासेस आहेत, ज्यांना आर्थिकदृष्ट्या जे मागास आहेत, त्यांच्यासाठी हा कोटा बनवला होता आणि ते आरक्षण संबोधलं गेलं आणि तिथून पुढे त्याची सुरुवात झाली. त्याच्यानंतर मग त्यामध्ये कास्ट वगैरे ऍड करणं ह्या गव्हर्नमेंटच्या प्रोसेस सुरू झाल्या होत्या आणि ते अजूनही चालूच आहे. तर माझं म्हणणं असं आहे की जे इकॉनॉमिक बॅकवर्ड्स आहेत, स्टुडंट्स आहेत, त्यांचे पालक आहेत, सर्व गोष्टी, आता त्याच्यामध्ये खूप कास्ट येतात. मराठा समाजही भरपूर मोठ्या प्रमाणात येतो. मी स्वतः मराठवाड्यामधला आहे, माझं गाव परभणी आहे. परभणीमध्ये अशी परिस्थिती आहे, सांगतो, मोठे मोठे कॉलेजेस नाही आहेत तिथे शिक्षणासाठी आणि सर्व जे बांधव आहेत ते शेतकरी आहेत. 90% वर्ग जो आहे तो शेतकरी आहे. तर या पोरांनी आता मोठ्या मोठ्या शहरामध्ये येऊन शिक्षणासाठी येतात. तर त्यांना चांगले चांगले मार्क्स पडून सुद्धा त्यांना मोठ्या फीस भरायला लागतात. तर परिस्थितीमुळं त्यांना कॉलेजेस सोडावे लागतात, त्यांना ऍडमिशन भेटत नाही. तर ते वेगवेगळ्या ठिकाणी जॉब्स करतात. म्हणजे कुठंतरी त्यांचं स्वप्न भंग होते, करिअर उद्ध्वस्त होते. त्यांना ह्या सर्व समस्यांना सामोरे जावं लागते. आणि सर्वात मोठा याच्यातून जो प्रॉब्लेम तयार होते तो आहे बेरोजगारी. बेरोजगारी वाढती. आपल्या पुणे शहरामध्ये जर बघितलं तर 80% इथले स्टुडंट लोक जे आहेत ते मराठवाड्यातले आहेत. नांदेड, परभणी, लातूर या ठिकाणाहून पोरं येतात, इथे शिक्षण घेतात. पण त्यांची आर्थिक सबळ नसल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे जॉब करायला लागतात. बरं, ते एवढं करून सुद्धा त्यांना मेरिट लिस्टमध्ये कट ऑफ न मिळाल्यामुळे निराशेनं घरी जावं लागतं परत. मग माझं असं म्हणणं आहे की सरकारने या सर्व गोष्टींचा अभ्यास करून, विचार करून, कास्टिझम न करता कुठल्याही कास्ट असं हे कास्ट शब्द काढून टाका. इकॉनॉमिक बॅकवर्ड जो आहे, आता ओबीसी मध्ये खूप काही जाती आहेत, आपणही ओबीसी मध्ये आता सामील झालोच आहे जवळपास. आता हैदराबाद गॅझेट लागू झाले. तर माझं म्हणणं आहे की सर्वांना आरक्षण दिलं पाहिजे, जे त्यासाठी पात्र आहेत. पात्र विद्यार्थ्याला आरक्षण मिळणं ही त्याची गरज आहे आणि कोणावरही अन्याय नाही झाला पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. याने हुशार विद्यार्थ्याला त्याची जी जागा आहे ती मिळेलच नक्की. कारण हुशार जर मागे राहिला आणि जो पात्र आहे तो पुढे जाईल ना. जो पात्र नाही तो जर मागे राहिला, जर जो पात्र नाही तो करू शकेल का, मला तुम्ही सांगा. एखाद्या गव्हर्नमेंट जॉबला जो पात्र नाही, जो खूप कमी मार्क्सवाला जर तुम्ही तिथे पदवीवर बसवलेला आहे, तर तुम्हाला काय वाटतं, भ्रष्टाचार होणार की नाही होणार? होणारच, 100% होणार. पात्रता जर तुमची हे नसेल तर मग हा अन्याय होतोय. हा हुशार विद्यार्थ्यावर पण अन्याय आहे आणि जनतेवरचा पण अन्याय आहे. तर यामुळं खूप असं नुकसान आहे, सरकारचं आहे, विद्यार्थ्यांचं आहे, समाजाचं पण आहे. तर या सर्व गोष्टी गांभीर्याने लक्षात घेता सरकारने सर्वांवर न्याय करावा अशी आमची अपेक्षा आहे. आणि मराठा समाज हा कुठेही सबळ किंवा प्रबळ आहे असं नाही. आमच्या इकडे खूप असे इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लासेस आहेत, खूप असे शेतकरी वर्गातले मुलं आहेत जे कष्ट करून कमावून खातात. त्यांच्याकडे म्हणजे शिक्षण घेण्यासाठी पुरेसे पैसे नाहीयेत. मोठ्या शहरामध्ये त्यांची परिस्थिती नाहीये. त्यांच्याकडे नॉलेज आहे, भरपूर आहे, टॅलेंटेड पोरं आहेत. असे आहेत का मुलं कोण की त्यांच्याकडे खरंच ते गरीब आहे आणि त्यांना शिक्षणासाठी पैसे नाहीत किंवा त्यांना आरक्षणाचा लाभ घेत आहेत? हो, आहेत, नक्कीच आहेत, 100% आहेत. माझ्या कॉन्टॅक्टमध्ये भरपूर मुलं आहेत ज्यांना परिस्थिती नाहीये, आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे शहरात येऊ शकत नाहीत शिक्षण घ्यायला. जरी आले तर इथल्या कॉलेजेसचे डोनेशन तुम्हाला सांगतो 10 लाख रुपयापासून स्टार्टिंग आहे. 5-5 लाख रुपयापासून मागतात ही लोक. आणि दुसऱ्या कॉलेजेसला म्हणलं तर गव्हर्नमेंट कोटा बघतात, ज्यामध्ये अदर कास्टवालेच बसतात सगळे, म्हणजे आरक्षणानुसार. आमचं म्हणणं असंच आहे की सर्वांना समान न्याय दिला पाहिजे सरकारने आणि कोणावर अन्याय नाही झाला पाहिजे. तर याने बेरोजगारी हटेल. कारण आज खूप बघतोय आपण बेरोजगारी वाढलेली आहे. सर्व मराठा आंदोलनामध्ये जे 80% हे तरुण होते आणि जे तरुण होते ना ते सर्व शिकलेले होते. आता त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो BSc वाले, ॲग्रीवाले, कित्येक असे स्टुडंट आहेत ज्यांच्या डिग्र्या झालेल्या आहेत, जॉबसाठी तरपडत आहेत. त्यांना प्रायव्हेट जॉब नाहीये, गव्हर्नमेंट तर सोडाच, पण प्रायव्हेटमध्ये सुद्धा त्यांना जॉब नाहीये. बेरोजगारी वाढलेली आहे. याचा सरकारने विचार थोडा तरी करायला हवा असं आमचं म्हणणं आहे.
तुला काय वाटतं, आरक्षण असावं की नसावं? आणि जर मराठ्यांना खरं तर मराठ्यांच्या मुलात अशी भावना आहे की आपल्याला आरक्षण नसल्यामुळं शैक्षणिक असो किंवा सरकारी नोकरी असो यात लाभ मिळत नाही. मग हे खरं तसं वाटतंय? तसं बघायला गेलं तर प्रत्येक ओपन अंडर येणाऱ्या प्रत्येक कास्टच्या मनातच अशी गोष्ट आहे की आपल्याला रिझर्वेशन मिळत नाही, आपल्याला ऑपॉर्च्युनिटीज मिळत नाहीत, जॉब्स मिळत नाहीत. त्यामुळे फक्त मराठ्यांना आरक्षण देणं इज नॉट व्हेरी फेअर. आरक्षण दिलं पाहिजे तर सगळ्याच ओपन कॅटेगरीला दिलं पाहिजे, नाही तर सगळ्यांचंच आरक्षण काढून फक्त ST SC जे खरंच मागासवर्गीय आहेत त्यांचं ठेवून आणि EWS कोटा चालू केला पाहिजे. कारण का EWS कोट्याला आता तरी एक लिमिट आहे, एक पर्सेंटाईल लिमिट आहे. ते लिमिट काढून ज्याला पण खरंच गरज आहे त्याच्या कामी जर ते रिझर्वेशन आलं तर ते जास्त चांगलं आहे. आणि प्रायव्हेट इन्स्टिट्यूट बरेच आहेत आपल्याकडे, त्यांनी प्रत्येकाने आपापल्या कास्टनुसार आपापल्या हे करावं. जसं आता जैन इन्स्टिट्यूट बरेच आहेत जे जैन लोकांना बऱ्याच सवलती देतात. मग तसंच मराठ्यांचे पण काही कमी इन्स्टिट्यूट्स नाही आहेत, तर त्यांनी पण तसंच प्रत्येकाने आपापल्या प्रायव्हेट कॉलेजनुसार आपापल्या इथे त्यांना सवलती दिल्या तर दिस इज समथिंग विच विल आस्क देअर कास्ट टू गो फॉरवर्ड. जसं एक्झाम्पल आपण ब्राह्मणांचं घेतलं तर ब्राह्मण लोक आज बघायला गेलं तर फक्त 2% आहे त्यांचा समाज, पण ते सगळ्या क्षेत्रात आहेत. का आहेत? कारण का ते बघतायत की आपल्याकडे काय चांगलं आहे आणि आपण ते डेव्हलप करतोय. मराठ्यांच्या प्रत्येक मुलाच्या डोक्यात हेच असतं की शेती सोडून इंजिनिअरिंग किंवा मेडिकललाच जायचंय. ब्राह्मणांचं असं नसतं, तुला काय जमतंय ते जा, फॅमिली प्रेशर नसतं. त्याच्यामुळे तिथे स्किल डेव्हलप होते आणि स्किल डेव्हलप झाल्यामुळे तो समाज पुढे जातो. तर हे पण आपल्याला कुठेतरी विचार करायची पद्धत ते पण मॅटर करतं. रिझर्वेशन इज नॉट द ओनली थिंग विच विल लीड यू टू द सक्सेस. तुझं नाव काय आणि तू काय शिक्षण घेते? मी स्मृती मेहता, श्री नवलमल फिरोदिया लॉ कॉलेजमध्ये 4th इयरला लॉ स्टुडंट आहे. आता मराठ्यांसाठी सारथी किंवा अण्णासाहेब पाटील सारख्या सरकारनं योजना आणलेल्या आहेत, त्यातनं खरंच फायदा होतो असं वाटतं का तुला? होय, अण्णासाहेब पाटील वगैरे सगळ्या गोष्टींमधून खूप फायदा होतो आणि ह्या पुढे पण चालू ठेवल्या पाहिजेत. पण ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही आरक्षण दिलं किंवा बाकीच्या गोष्टी समजा थोड्याफार प्रमाणात केल्या म्हणजे ह्या गोष्टी थांबवाव्यात. यानं आर्थिक मागासले पण जे आहे जे मराठ्यांचं ते कमी होते असं तुला दिसतं का? तुझे मित्र असतील गावात ते आर्थिक अण्णासाहेब पाटीलचा लाभ घेतलेला असेल ते? तसं नाही म्हणता येणार. लाभ नक्की होतोय, 100% होतोय, पण त्यातून आर्थिक मागासले पण कमी होत नाहीये. कारण की सुशिक्षित समाज आणि तुम्ही त्यांना अर्थसहाय्य करणं ह्यात जमीन आसमानचा फरक आहे. ते टिकवता सुद्धा आलं पाहिजे. मराठा शिकला पाहिजे, मराठ्याचे विद्यार्थी शिकले पाहिजे, त्यांना गोष्टी कळायला पाहिजेत. पण तुम्ही फक्त जर अर्थसहाय्य केलं, अण्णासाहेब पाटलांच्या माध्यमातून भरपूर असे माझे मित्र आहेत ज्यांनी गाड्या घेतल्यात, ज्यामध्ये त्यांनी बिनव्याजी कर्ज दिलंय, भरपूर गोष्टी केल्यात, पण कुठंतरी ते शिक्षणापासून वंचितच राहिलेत ना. कुठंतरी त्यांचा नंबर जर प्रोफेसर म्हणून लागणार असेल त्याच्या जागी त्यांनी 2-4 कंटेनर घेतले. न शिकता ते करण्यापेक्षा शिकून त्या गोष्टी केलेलं कधीही चांगलं ना. त्यामुळं म्हणजे मुळात त्याचा फायदा आहे 100%, नाही असं नाहीये, पण त्याचा म्हणजे आरक्षणाच्या कंपॅरेटिव्हली त्याचा फायदा एकदम नगण्य आहे किंवा नसल्यासारखाच आहे असं आमचं म्हणणं. तर आपण विद्यार्थ्यांच्या भावना जाणून घेतल्या. त्यांच्या मनात एक तर खतखत आहे की आरक्षण नसल्याची किंवा सरकारी नोकरीत किंवा शिक्षण क्षेत्रात त्यांना कुठेही संधी आरक्षणामुळे संधी मिळत नाही अशा त्यांच्या भावना आहे. अक्षय साबळे, आपलं महानगर, पुणे.